नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी एके ठिकाणी बाकड्यावर बसलेली असते. त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये रागिनीने सांगितलेले सगळे विचार येत असतात. रागिनी तिला डिवचत म्हणालेली असते की भूमी, हे जे सगळं तू करतेस ना, तू फक्त स्वाभिमान तुझा दाखवण्यापुरता आहे, त्याला काही मान नाही आहे. आणि हा तुझा सगळा लाळगोटेपणा आहे, मला माहिती आहे ना. आणि तुझ्या पोटातलं जे बाळ आहे ना, ते असंच लाचारी येऊन जन्माला येणार आहे. आणि तुझं हे बाळ नुसतं मानाच्या गोष्टी गप्पा करणार, बाकी काही करणार नाही. नुसतं लाळघोटे बाळ जन्माला घालणार आहेस तू, असं म्हणून बाळाला लाचार म्हणून तिने हिणावलेलं असतं. आणि भूमीला या सगळ्याचा खूप राग येतो. तर आकाशलाही फोन केल्यानंतर तुझं सामान पाठवून दिल्यावर आकाशही चिडलेला असतो. आणि अगं भूमी, बाळाला त्रास होतोय, म्हणजेच तू वीक आहेस. जर तुझी तब्येत ठीक नाही राहिली तर मग काय होईल, या कारणास्तव मी तुला हे सामान पाठवलं. परंतु आकाशही हे सगळं रागिनीने केलं हे ऐकायला काहीच तयार नसतो. आणि भूमीने तू काही ऐकणार नाही तर आपल्यात असेच वाद होत राहणार असं म्हणून फोन ठेवून दिलेला असतो. या सगळ्याचा त्याला खूप राग आलेला असतो. तर इथे तेवढ्यातच माधवराव येतात आणि भूमींचे विचार सुरू असताना ते म्हणतात की भूमी बाळा, अगं काय, कुठे हरवलीस तू? तेव्हा ती म्हणते की बाबा, मी जरा इथे बसले होते, इंटरव्ह्यूला जायचं आहे ना. तेव्हा ती म्हणते बाबा, पण तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ते म्हणतात की अगं, मी इथे जरा 2-4 मित्रांकडे 50,000 रुपये हवेत ना, ते पाहिजे होते म्हणून चौकशी करत होतो. परंतु तू इथे काय करतेस? ती म्हणते मला इंटरव्ह्यूला जायचं होतं. मग ते म्हणतात की मग कसला विचार करत बसलीस तू इथे? तेव्हा ती म्हणते की बाबा, तिथे रागिनी आत्या आली होती आणि ती मला सगळं काही जे काही म्हणाली ते बाबांना सांगून टाकते. आणि नंतर भूमी म्हणते की मी आकाशशी पण बोलले, परंतु आमच्यातही वाद झाले आणि तोही चिडला माझ्यावर. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर माधवराव म्हणतात की भूमी, तुला का कळत नाही आहे, तू काय केलेस आता? तेव्हा ती म्हणते की बाबा, मी ते वाणसामान आकाशला परत पाठवून दिलं. मला नको आहे ते. उगीचच माझ्या बाळाला कोणीही लाचार म्हणलेलं मला आवडणार नाही. तेव्हा मग माधवराव म्हणतात की बाळा, मला समजतंय तू काय म्हणते ते, परंतु ती बाई ही हे मुद्दाम करते. रागिनी पटवर्धनला अगदी योग्य माहिती आहे की तू काय बोलल्यावर काय रिॲक्ट करतेस. म्हणूनच ती तुला पूर्णपणे ओळखूनच तुझ्यावर डाव टाकत राहते आणि तू तिला यश देतेस ग. तिच्यासाठी तू हे सगळं असं मुद्दाम धुडकावून लावलं पाहिजेस. का लक्ष देण्याची गरज आहे तिच्या बोलण्याकडे? हे जे सगळं काही आहे, हे बाळ किंवा तू, आकाशचं तुमचं नातं आहे, तर त्या बाईला तू मध्ये का आणतेस? आणि त्यांनी हे सगळं तुझ्या काळजीपोटीच केलेलं ना गं बाळा, मग तू त्यांना असं का केलंस? तेव्हा ती म्हणते की बाबा, काही कारण असो, आणि परंतु बाळाचा आणि माझा स्वाभिमान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ती माझ्या बाळाला लाचार म्हणाली, दुसऱ्यांच्या जीवावर जगतो म्हणाली, असं म्हणल्यावर मी काय बोलणार तिला? आणि मला हे सहन नाही झालं. आणि मग आकाशरावला काय वाटलं असेल असं माधवराव म्हणतात. तेव्हा मग भूमी म्हणते की मी केला फोन त्याला, तोही माझ्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हता की त्याची आई मला हे सगळं बोलली असेल. तोच माझ्यावर उलटं चिडत होता. आणि बाबा, मलाही समजतंय की या सगळ्यामुळे आकाशलाही खूप त्रास होत असणार आहे. आणि आकाश खूप हळवा आहे बाबा, आणि कदाचित माझ्या बाबतीत तो जरा जास्तच हळवा आहे आणि या सगळ्याचा त्याला खूप त्रास होत असणार. परंतु ही बाई हे सगळं करत आहे. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की हे बघ बाळा भूमी, ती काही म्हणेल, ती लाख काही म्हणेल, परंतु विश्वास ठेवायचा आहे की नाही हे सगळं तुझ्यावर निर्भर आहे ना. तू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. ती हे कदाचित मुद्दाम तुमचं नातं डिवसण्यासाठी करत असेल आणि मुद्दाम आकाशराव आणि तुझ्यात भांडणं निर्माण करण्यासाठी ती हे बोलत असेल. म्हणून तू तिच्यावर विश्वास ठेवू नको. बरं, चल आपण घरी जाऊया. तेव्हा मग भूमी म्हणते की बाबा, मला इंटरव्ह्यूसाठी जायचे आहे. तेव्हा ते म्हणतात की अगं बाळा, आता अशा मनस्थितीमध्ये तुला इंटरव्ह्यू देणं जमणार आहे का? तेव्हा ती म्हणते की नाही बाबा, वेळ खूप कमी आहे, मला निघालंच पाहिजे. आणि ती रिक्षा थांबवते आणि नंतर भूमी, बाबा मी येते असं म्हणून रिक्षात बसायला जाते. तेवढ्यातच माधवरावही तिला आता काहीच बोलत नाही. भूमी रिक्षात बसून इंटरव्ह्यूसाठी आता पुढे निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा शांत बसून असतो. रागिनी मुद्दाम फोन बघण्याचा नाटक करत आकाशची मनस्थिती बघत असते. ती विचार करते की आता आकाशला मला चांगलंच घोळात घेता येऊ शकतं. आता तो त्याच विचारांमध्ये रमलेला आहे आणि माझा हा प्लॅन वर्क झाला आहे असं ती स्वतःशीच म्हणत असते. तेवढ्यातच आता रागिनीला कॉल येतो. ती म्हणते की हां बोला, सगळी प्रेझेंटेशनची उद्याच्या तयारी व्यवस्थित झाली आहे ना? सगळं काही प्रॉपर झालं पाहिजे, काहीही मध्येही प्रॉब्लेम येता कामा नये, सगळं नीट करा असं ती म्हणते. नंतर ती मुद्दाम हसत हसत आकाशसमोर विषय काढते की अरे आकाश, तुला माहिती आहे का, मला बिलीवच होत नाही आहे, अरे इतकी मोठी कॉन्फरन्स इथे आपणा कोकणामध्ये होती आणि मेन म्हणजे ती आपल्या ऑफिसमध्ये होणार आहे. अरे, जगातली बेस्ट कॉन्फरन्स ही आपल्या ऑफिसमध्ये घेतली जाणार आहे, याचा मला खरंच खूप मोठा आनंद झाला आहे. आजपर्यंत हे कॉन्फरन्स मुंबईत किंवा बाहेर होत होत्या, परंतु आपल्या इथे पहिल्यांदाच महाजन टेक्स्टाईलमध्ये ही कंपनीची लॉन्चिंग होणार आहे. मला हे ऐकून खरंच खूप आनंद होतो आहे. बरं आकाश, तू सगळी प्रेझेंटेशनची उद्याची तयारी केलेली आहेस ना?
तेव्हा आकाश म्हणतो की हो आत्या, म्हणजे थोडीफार प्रिपरेशन केली आहे मी. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश, हे काय बोलतोस तू थोडीफार? अरे आकाश, आपल्या कंपनीला प्रेझेंट करायचे सगळ्यांसमोर, तर तुझं प्रेझेंटेशन अगदी पॉवर पॅक असलं पाहिजे. असं थोडीफार तयारी असून कसं चालणार आहे? सगळं काम हे व्यवस्थित झालं पाहिजे ना आकाश, असं म्हणून ती त्याला दटावत असते. तेवढ्यात आकाश म्हणतो की आत्या, मला ना खरंच या सगळ्यामुळे खूप मूड निघून गेलाय. घरातली जी काही परिस्थिती आहे ना त्यामुळे. आत्या, तू एक काम करशील का? तू देशील का गं हे प्रेझेंटेशन? मला ना हे सगळं करायला खरंच आता खूप त्रास होतोय आणि हे कसं जमणार आहे का असं वाटतंय मला. तेव्हा मग आता आत्या म्हणते की अरे आकाश, नाही नाही, अजिबात नाही. माझ्याकडून तू अशी आता काही अपेक्षाच करू नको. मी प्रेझेंटेशन वगैरे काही करणार नाही आहे. अरे आकाश, तू महाजन गारमेंटचा उजळता चेहरा आहेस. अरे तू तारा आहेस या कंपनीचा, आणि मग तुझ्याकडून असं प्रेझेंटेशन जमलं नाही तर कसं होईल? म्हणूनच सांगते की कंपनीचं टेन्शन आहे, तू आता हे प्रेझेंटेशन करायला हवंच आहे. बरं, तू आता काळजी करू नको, सगळं व्यवस्थित करशील तू. मला मान्य आहे घरातलं जे काही सगळं वातावरण आहे त्यामुळे तुझी मनस्थिती सध्या खराब आहे, बिघडली. परंतु तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तू करशील अरे प्रेझेंटेशन. मी काय सांगते, तू जरा 2-4 तास घरी जा, जरा आराम कर, विश्रांती घे, म्हणजे तुला बरं वाटेल. आकाश म्हणतो की आत्या, अगं 2-4 तास विश्रांतीने हे टेन्शन कायमचं जाणार आहे का? ते तर डोक्यात येतच राहणार आहे ना. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो आकाश बाळा, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. हे टेन्शन काही न थांबण्यासारखं आहे, आणि भूमी जे काही वागते त्यावरून तर मला कळतं आहे की तुझी मनस्थिती सध्याची काय असू शकते. परंतु आता मी तुला सांगते की तू जरासा आराम केलास ना की तुला बरं वाटेल. बघ, मी तुला सांगते ना, तू थोडा वेळ आराम कर. कंपनीतलं इथलं सगळं मी सांभाळते, डोंट वरी. तू जा, आराम कर. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आत्या, परंतु. तेव्हा तू म्हणतो की हो थांब, फाईल घेतोय. आणि मग ती विचारते की पाठवू का मी ड्रायव्हरला सोबत? तो म्हणतो की नको, मी जाईन, ड्राईव्ह करेन. तो बाहेर निघून जातो. रागिनी म्हणते की काळजी करू नकोस. तर रागिनी तो गेल्यावर खुश होते आणि म्हणते की आकाश, जा जा, आता तू कायमचं जा, आणि इथलं सगळं कसं मी बघते ना तेच बघायचं आहे मला. तू आकाश महाजन, कंपनीचा उजळता तारा काय. आता बघ हा तारा कसा मावळणार आहे, आणि या कंपनीमध्ये नवा जन्म हा रागिनीचा होणार आहे. तू जा, कायमचा जा. उद्याची प्रेस कॉन्फरन्स कशी होते तेच मला बघायची. त्याच वेळेला इथे आता मानसी घरी भाजी निवडत बसलेली असते आणि आकाश येतो. आकाशचं फोनवर बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच आता आकाशचं बोलणं सुरू ठेवल्यानंतर मानसी येते आणि म्हणते की भाऊजी पाणी. तेव्हा आकाश म्हणतो की नको थँक्यू, मी जरा वर जातो. बरं अभिजित कुठे? तेव्हा ती म्हणते की ते त्यांच्या खोलीमध्ये बसलेले आहेत. म्हणून आता आकाश हा अभिजितच्या खोलीमध्ये जायला निघतो. आणि मानसी जाता जाता तिथून तो गेल्यावर म्हणते की खरंच आकाश भाऊजी भूमिताई घरातून परत गेल्यामुळे पुन्हा हरवल्यासारखे झालेत. त्यांचा हसताखेरा चेहरा परत आता शांत झाला आहे आणि टेन्शनमध्ये आहेत ते. नंतर भूमी इंटरव्ह्यूच्या ठिकाणी रिसेप्शनच्या इथे कॉरिडॉरमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला सगळे कॅन्डिडेट हे काहीतरी वाचत असतात. भूमी ही समोरचं काहीतरी मॅग्नेट घेते आणि त्या मॅगझिन ती वाचत बसते. त्याच वेळेला आता इथे एक माणूस असतो, तो बाजूला बसलेला म्हणतो की एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही हे काय वाचत आहात? तेव्हा ती म्हणते की हो, मी हे वाचत आहे, काय झालं? तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही आता जे काही बघताय ते कोणत्या प्रकारचं कापड दिसतंय ते? तेव्हा ती म्हणते की लिननचं आहे ते. तेव्हा तो म्हणतो की लिनन, ते ना मला फार चांगलं वाटत नाही. म्हणजे कसं आहे, लिननचं कापड अगदी साधं वाटतंय. ती म्हणते की अहो असं काय म्हणताय, हे कापड अगदी सॉफ्ट टच आणि एक्सक्लुझिव्ह आहे. जे मटेरियल दाखवत आहेत ते खूप छान आहे आणि सॉफ्ट टच आहे. तेव्हा तो म्हणतो की पण सॉरी, पण मला हे इतकं खास वाटत नाही. तेव्हा ते म्हणते की अहो नाही, खरंच उत्तम दर्जाचं क्वालिटी आहे याचं, कारण हे लिननचे जे कापड आहे ना ते अगदी सॉफ्ट टच आहे आणि क्लासी आहे. पण तेव्हा तो म्हणतो की याच्यात काही ग्लॉसच नाही आहे हो. पण तेव्हा ती म्हणते की अहो, त्या लिननच्या कापडामध्ये मी काय म्हणाले क्लासी आहे, तर त्याच्यामध्ये ग्लॉस कसं काय असू शकतो? अगदी सॉफ्ट टच आहे ते. म्हणून तर मी म्हणाले ना की ते ऑफिस यूजसाठी चांगलं भरोशाने यूज केलं जातं आणि सगळेजण अगदी आनंदाने यूज करतात, म्हणून तर ते क्लासी असं म्हणाले. त्यात ग्लॉस कसं काय आला? तेव्हा तो म्हणतो की नाही, हे टेक्स्टाईलला मला फार असं प्रॉमिसिंग वाटत नाही हो, म्हणजे इतकं काही टर्नओव्हर नसावं त्याचं. तेव्हा ती म्हणते की अहो असं कसं म्हणताय, टर्नओव्हर जवळजवळ आत्ताच मी वाचलं आहे की 1000 टर्नओव्हर झालं आहे त्यांचं, 1000 करोड जवळजवळ. मग तुम्ही कसं म्हणताय की कमी आहे? भरपूर ठिकाणी वापरलं जातं. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम मला सांगा की तुम्ही याला टेक्स्टाईलबद्दल कसं काय माहिती हो? तेव्हा ती म्हणते की इथे इंटरव्ह्यूला येण्याच्या अगोदर माझं सगळं वाचून झालेलं होतं, याबद्दल माहिती काढली आहे मी. तेव्हा मग आता तो म्हणतो ही कंपनी काय बरी वाटत नाही. तेव्हा ती म्हणते की एक मिनिट, म्हणजे मी असं विचारते की तुम्हाला जर इतके प्रॉब्लेम्स आहेत या कंपनीशी, मग तुम्ही इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी काय बरं आलात? तेव्हा तो म्हणतो की काय करणार, नोकरी आहे ना, मला नोकरी हवी आहे, अर्जन्सी आहे माझी, नाईलाज आहे माझा,
आणि ह्या कंपनी म्हणजे मी स्टेपिंग स्टोन म्हणून वापरणार आहे, एक शिडी म्हणून. आणि एक शिडी अशी वरवर चढता इथून पुढे मला चांगली नोकरी मिळाली तर ती मी स्वीकारेन. तेव्हा मग भूमी म्हणते की चुकीचं आहे, तुम्ही जे म्हणताय ते अगदी चुकीचं आहे. कसं आहे ना, माणसाने कधीही प्रॉमिसिंग राहावं आणि विश्वासू राहावं. त्याच वेळेला मग आता म्हणतो की अशी व्यक्ती पुढे कधी जाऊ शकत नाही आणि पैसे कमवू शकत नाही. तेव्हा ती म्हणते सॉरी टू से, परंतु आपल्याला एका कंपनीबरोबरच राहून ग्रो करता येऊ शकतं ना. तेव्हा तो म्हणतो की सर तुम्हाला दुसरीकडे चांगली संधी मिळाली तर. तेव्हा ती म्हणते की मी असं अजिबात करणार नाही आणि जर अगदीच गरज पडली तर मी अगोदर नोटीस देईल, परंतु कंपनीबरोबर कधीही अशा प्रकारची माणसाने बेजबाबदारी करू नये. आपल्याबरोबर ज्या कंपनीने काम केले त्याच्याबरोबर असं वागू नये. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम, जर माझा नंबर आला ना तर प्लीज जरा यांना पाठवा, असं म्हणून तो निघून जातो. आणि नंतर ती मॅम म्हणते की भूमी देसाई तुम्ही आत्ता जाऊ शकता, असं म्हणून आता भूमीला ती जायला सांगते. तरी ते अभिजितच्या रूममध्ये आकाश आलेला असतो आणि तो समोर बघतो तर अभिजित आता दारू पिऊन एकदम पडलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की अरे अभिजित हे काय आहे. तर पौर्णिमा ही अभिजितला थांबवत असते की प्लीज शांत व्हा ना, हे किती वेळ अजून चालणार आहे तुमचं. तेव्हा आता इथे आकाश येतो आणि म्हणतो की अभिजित अरे काय करतोस तू, ही दारू इतकी का पितोय. जर इथे आई आली तर तिला काय वाटेल याचा विचार करतोय का. तो म्हणतो की आईमुळेच तर मी हे सगळं पितोय ना. आईचा जो काही अपमान केला आहे ना तुझ्या बायकोने, तो मला सहन होत नाही आहे. पदोपदी त्याचा त्रास होतोय आणि आईला या सगळ्याचा जो काही त्रास होतो ना ते पाहून मला त्रास होत आहे, परंतु मी कोणाला काय बोलू शकतो, मला या सगळ्याचा त्रास किती झाला आहे ते. त्यावेळेला आता इथे आकाशला आठवतं की जेव्हा भूमीने भातावर विषप्रयोग केला असं म्हणून तिला रागिणीवर आरोप केलेले असतात, ते सगळं काही आठवतं. आता अभिजित म्हणतो की मी काय करू ना, मला खरंच काही कळत नाही आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप त्रास होत आहे. अरे आकाश, आजपर्यंत सगळं काही सहन केलं होतं, परंतु आईला असं कोणी बोललं नव्हतं रे आजपर्यंत. जे काही तिचा त्रास आहे ना तो मला बघवत नाही आहे. आणि हो, मला कळतं आहे की तुलाही या सगळ्याचा खूप त्रास होत असणार आकाश. अरे भूमी जे काही बोलते ना ते तुझ्या जिवारी लागणं असणार, कारण आईलाही त्याचा तितकाच त्रास झाला आहे. अरे आजपर्यंत आपल्या आईशी कोणीच असं बोललं नव्हतं, परंतु आज भूमी अशी बोलली. बघ ना पौर्णिमा, हिचा चेहरा तरी बघ याचा कसा झाला आहे तो. अरे एकेकाळी किती तेज होता आकाशच्या चेहऱ्यावर, परंतु सगळं तेज निवजून गेले. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो ना, बरोबर बोलताय अभिजित तुम्ही. आकाश भाऊजी ना असे अगदी टेन्शनमध्ये दिसतात, अगदी हतबल झाल्यासारखा चेहरा दिसतोय त्यांचा. खरंच त्यांच्याकडे बघवत नाही हल्लीच्या काळाकडे, किती टेन्शनमध्ये असतात ते, असं म्हणून आता रागिनी आणि रागिनीच्या सांगण्यावरून अभिजित पौर्णिमा हे सगळं करत असतात. त्याच वेळेला पुढे अभिजित म्हणतो की किती प्रेम केले त्याने भूमीवर, आजपर्यंत किती काळजी घेतली आहे. आणि ती वेदांगी, तिथला बालपणीची मैत्रीण, तिला सोडून याने हिच्याशी लग्न केलं का, तर फक्त ती आली म्हणून. आणि नंतर भूमीसाठी लग्न तर केलंच, परंतु त्या भानुशालीसारख्या वकिलाशी आकाशने पंगा घेतला आणि त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आकाशने भूमीसाठी काही नाही केलं, सगळं काही केलं आहे त्याने. आणि आजपर्यंत तिला शुद्धीवर आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु काय घडलं तर आकाश हा कधीही भूमीला पूर्णपणे मिळवू शकला नाही आहे. आणि आता प्रश्न झाला तर या सगळ्या गोष्टींचा आकाशला सगळं काही आठवू लागतं. आणि आकाश आठवतो की वेदांगीबरोबरचं लग्न मोडून भूमीशी लग्न केलेलं, नंतर भानुशालीशी पंगा घेतलेलं सगळं काही आठवतं. पौर्णिमा पुढे म्हणते की इतकं सगळं होत असताना भाऊजींबरोबर अशी का वागली भूमिताई. आणि इतकंच नाही तर ती घर सोडून गेली, आईंना बोललीच, परंतु भाऊजींचं बाळ. आता या काळामध्ये भाऊजींना वाटत असेल ना की आपल्या बायकोबरोबर आणि तिच्या होणाऱ्या बाळाबरोबर सहवास जास्त असावा, आणि बाळाला देखील तेच हवं असेल, त्याचं कुटुंब त्याच्या बाबांबरोबर आणि आईबरोबर एकत्रित राहणं, हेच तर बाळाची इच्छा असेल, परंतु ही बाळाची इच्छा भूमिताईमुळे मारली जात आहे. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की हो, मी तेच तर म्हणतोय ना, सगळ्या गोष्टी खरंच खूप चुकीच्या दिशेने चाललेल्या आहेत. त्या दोघांनी एकत्र असणं, सोबतीचं असणं गरजेचं होतं, परंतु या भूमीमुळे हे सगळं असं चुकीचं घडतं आहे. ती घर सोडून गेली म्हणून तिला व्यवस्थित राहता येत नाही आहे, परंतु हे सगळं तिच्यामुळेच तर झालं आहे, असं अभिजित म्हणत असतो. त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा म्हणते की पण आता आपण काय करू शकतो. आपण भूमिताईला किती समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला ते कळत नाही. आपण काय करणार तरी काय. आता भाऊजींच्या बाबतीत आपण काय करू शकतो हे मलाही कळत नाही आहे, कारण भूमिताई हे ऐकायला तयारच नाही, असं म्हणून मुद्दामच ती आकाशला डिवचण्याचे काम करत असते. त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणते की जाऊ द्या, आपण आता या विषयावर बोलायलाच नको, काही झालं तरीही त्याचा आकाश भाऊजींना त्रासच होणार आहे. तेवढ्यातच आता अभिजित विचार करू लागतो की नाही, आता आपण काही करून आकाशला हे सगळं करायला भाग पाडलंच पाहिजे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की काय करतात काय तुम्ही अभिजित. तेव्हा मग आता इथे अभिजित म्हणतो की काहीच करत नाही. आकाश हे घे, एक पेक, तुला सगळं बरं वाटेल. तेव्हा मग आता आकाश हा त्या गोष्टींमध्येच विचार करत बसलेला असतो.
तो म्हणतो की अभिजित काय बोलतेस तू हे? तेव्हा अभिजित म्हणतो की हो आकाश, अरे खरं सांगतोय मी, हे घे एक, म्हणजे तुला बरं वाटेल आणि तुझ्या डोक्यातली सगळी शांतता थांबेल, टेन्शन जाईल तुझं. तेव्हा हे ऐकल्यानंतर अभिजित म्हणतो की अरे हे काय बोलतोस काय तू? अरे या सगळ्यांनी टेन्शन जात असतं का? हा मार्ग नाही आहे अभिजित ह्या सगळ्या गोष्टींवरचा, आपण स्वतःच काहीतरी सोल्युशन काढले पाहिजेत. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की अरे मला मान्य आहे, आपण स्वतः सोल्युशन काढायला हवेत, कधीतरी काढावेच लागतील, परंतु आत्ता तर या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल आणि उद्याची कॉन्फरन्स व्यवस्थित करायची असेल तर हे करावं लागेल. आकाश तू काळजी करू नकोस. अरे तुझ्या चेहऱ्यावरचा हा उडालेला रंग मला स्पष्ट दिसतोय, मला कळतंय की तुला किती त्रास होतो याचा. अरे भूमी ते काही वागली त्याने तुला खूप त्रास होत आहे, मला कळतंय. अरे ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एकच उपाय आहे, सध्या तरी तुला हे सगळं करावंच लागेल. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, हे बघ मी आता हे काहीही करू शकत नाही, तू माझ्यावर जबरदस्ती प्लीज करू नको. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अरे आकाश असं का करतोयस तू? अरे तुला कळत नाही का मी तुला काय बोलतोय ते? सगळ्या गोष्टी नीट लक्षात आण आणि मग ठरव तुला काय करायचं ते. आणि हो, भूमी पण तुझं ऐकायला तयार नाही आहे. काही काळासाठी तुला हे सगळं टेन्शन विसरायचं आहे तर तुला ही दारू प्यावीच लागेल. त्याच वेळेला आकाश म्हणतो की नाही अभिजित, दारू न पिण्याचा हा मार्ग नाही आहे आणि हे पिऊन काहीच होणार नाही, उलट आपल्याला मनस्ताप होईल. तेव्हा मग अभिजित म्हणतो की नाही, मनस्ताप नाही, उलट तुला खूप बरं वाटेल, तू एकदा पिऊन बघ म्हणजे तुला कळेल. असं म्हणून तुझं हे जे काही टेन्शन आहे ना तर थोड्या वेळापुरती का होईना तर बाजूला जाईल, परंतु तू हे ऐक माझं, प्लीज माझ्यासारखं करू नकोस, हे घे ऐक. असं म्हणून तू त्याला ते दारू प्यायला देतो. त्याच वेळेला आता आकाश त्या काचेच्या ग्लासकडे बघत राहतो आणि बघतच असतो. तो काही अभिजितने सांगितल्यासारखं करत नाही, दारू पित नाही किंवा त्याला घराच्या बाहेर काढत नाही. तर आता त्यानंतर आकाश ही ते दारूचा ग्लास घेऊन बसलेला असतो, त्याच्यासमोर ग्लास असतो, परंतु याचे विचार डोक्यामध्ये वेगळेच सुरू असतात आणि भूमीबरोबरचे त्याचे क्षण त्याला आठवत असतात. या सगळ्यामध्ये आकाश आता खूपच त्रासात असतो. आता आकाश तर मात्र यावेळेला दारू पिणार नाही आणि रागिणीचा प्लॅन हा पुन्हा फ्लॉप होणार आहे. घरात तरी नक्की तो तसं काही करणार नाही. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार की अभिजित आणि आकाश बसलेले असताना अभिजित म्हणतो की हे घे एक पेग घे. तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे ना मी काहीही पेग वगैरे घेत नाही, आधी कॉन्फरन्स आहे माझी आणि हे सगळं मी कधीच करत नाही. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अरे घे, थोड्या वेळासाठी तू आहे ना, तुला भूमीला विसरायचे आहे ना, मग तुला हे सगळे करावंच लागेल. असं म्हणून आता आकाशला तो ते सगळं करायला सांगतो आणि नंतर मग आता अभिजित म्हणतो की तू घाबरू नको, सगळं नीट होईल. तर इथे घरी आल्यानंतर अभिजित आणि पौर्णिमाला रागिनी म्हणते की झालं, फायनली तुम्ही आमचं काम करून टाकलं. अरे रागिनी पटवर्धन हीच आता होस्ट असणार आहे आणि आकाश महाजन याला या कंपनीमध्ये पुरा कसं येता येणार नाही याची सगळी मी सोय केली आहे. त्याच वेळेला इथे आता आकाश लडखडत कंपनीमध्ये येतो आणि स्वतःच्या पायावर त्याला उभं राहता येत नाही. रागिनी म्हणते की आकाश महाजन याला स्वतःच्या पायावर उभं देखील राहता येणार नाही. त्याचनंतर आता इथे कॉन्फरन्स सुरू होणार असते आणि सगळे म्हणत असतात की मिस्टर आकाश महाजन कुठे आहेत. त्याच वेळेला इथे आता आकाशचं नाव घेतल्यावर सगळेजण चिडलेले असतात आणि आकाश मात्र लडखडत चालत येत असतो आणि त्याला स्वतःच्या पायावर चालता देखील येत नसतं. हे सगळं होत असताना इथे आता आकाश हा स्वतःची खुर्चीवर ते सगळं ठेवून देतो आणि मग भूमीला इथे रागिनी म्हणते की झालं, आता काही होऊ शकत नाही, भूमी तू हरलीस, आता आकाशला काही कॉन्फरन्स द्यायला येता जमणार नाही. असं म्हणून रागिनी मुद्दामच भूमीला डिवचत असते आणि त्याच वेळेला आता भूमी शांत होते, ती पुढे काहीच बोलत नाही. आता भूमी ही आकाशला उठवणार, परंतु आकाश उठणार नाही. तर भूमी ही स्वतःच जाऊन प्रेस कॉन्फरन्स कशाप्रकारे अटेंड करेल आणि या कॉन्फरन्समध्ये आकाशचं नाव पुन्हा कसं मोठं करेल आणि टेक्स्टाईलमध्ये पुन्हा एकदा ती कशी बाजी मारेल, हे सगळं आपल्याला पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.